नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं एमटी ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। या ठिकाणी 75% पीक विमा संदर्भात नवीन खासदारांनी या ठिकाणी आता मागणी केलेली आहे। पीक विम्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा होणार आहे। कारण मित्रांनो, लोकसभेमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी खासदार महाविकास आघाडीचे म्हणजे इंडिया आघाडीचे निवडून गेलेले आहेत। त्यातच आता या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांनी 75% पीक विमा संदर्भात मोठी अपडेट दिलेली आहे। मी ज्यावेळेस भवनामध्ये जाईल तेव्हा पहिली माझी मागणी असेल पीक विम्याची, असा इशारा देखील या ठिकाणी ओमराजे यांनी दिलेला आहे। मात्र जे दुसरे खासदार आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांचा विचार करावा, कारण अक्षरशः प्रत्येक शेतकऱ्यांनी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या खासदारांना या ठिकाणी मतदान केलेलं आहे, तुम्हाला निवडून आणलेलं आहे। आणि या ठिकाणी आता जे काही नवीन खासदार आहेत त्यांनी पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, जे काही वचनं दिलेले आहेत त्याचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावून आता यांचं काम आहे। शेतकऱ्यांशी कष्टकऱ्यांशी आता दगा करू नका। कारण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ज्या मोदी सरकारनं गतवर्षी या ठिकाणी कित्येकांचा आकडा पार केलता, पण यावर्षी मात्र त्यांना बहुमताचा, वैयक्तिक भाजपला बहुमताचा आकडा पार करू शकला नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वासघात करू नका, नाहीतर हेच शेतकरी तुम्हाला पंचवार्षिकला पाडल्याशिवाय राहणार नाहीत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर कर्जमाफीचा प्रश्न असेल, तो मार्गी लागला पाहिजे। व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। जय महाराष्ट्र।